कविता आहे गीत चतुर्वेदी यांची आणि भावानुवाद केला आहे दीपाली विक्रांत यांनी. रोज संध्याकाळी माझी आई खूप छान सजते. बस एक जुनं क्रीम आणि चिमूटभर टाल्कम पावडरच्या मदतीनं. रोज संध्याकाळी माझी आई खूप छान सजते. बस एक जुनं क्रीम आणि चिमूटभर टाल्कम पावडरच्या मदतीने. पिवळ्या रंगाची साडी नेसून ती त्याच जागेवर येऊन बसते जिथे माझे बाबा पुस्तकं वाचतात, एखाद्या मूर्तीसारखे तल्लीन होऊन. पिवळ्या रंगाची साडी नेसून ती त्याच जागेवर येऊन बसते जिथे माझे बाबा पुस्तकं वाचतात, एखाद्या मूर्तीसारखे तल्लीन होऊन. आपल्या धीम्या आवाजात ती काहीतरी बोलते. पण दिवसेंदिवस बहिरे होत चाललेले बाबा ऐकतच नाहीत. आई कुरकुरते, जेव्हा कान होते तेव्हासुद्धा नाही ऐकलं. आता काय ऐकणार पिकलेल्या लिंबासारख्या ह्या वयात. जेव्हा कान होते तेव्हासुद्धा नाही ऐकलं, तर आता काय ऐकणार पिकलेल्या लिंबासारख्या ह्या वयात. त्यांचं लक्ष जावं म्हणून हळूच स्टीलचा ग्लास ती टेबलावरून पाडते. ती स्टीलचा ग्लास टेबलावरून पाडते. मान वर करून बाबा पाहतात. त्यांच्या नजरेत एक निराळीच चमक येते. अर्धशतक गेलं संध्याकाळच्या ह्या कारभारात. पिवळा रंग तर ऊर्जेचा, सौभाग्याचा रंग तुला अगदी शोभून दिसतो. अर्धशतक गेलं संध्याकाळच्या ह्या कारभारात. पिवळा रंग तर ऊर्जेचा, सौभाग्याचा रंग तुला अगदी शोभून दिसतो. आपले हे सोनेरी बचाव देता देता ते हसतात ओठातल्या ओठात. खरं तर मला पक्क माहीत आहे, बाबा जिथून आले होते तिथे दूरपर्यंत पसरली होती मोहरीची शेतं. बाबा जिथून आले होते तिथे दूरपर्यंत पसरली होती मोहरीची शेतं. जेव्हा सळसळतो आईच्या साडीचा पदर, तेव्हा लाटांनी भरून जातो पिवळ्या रंगाचा एक समुद्र. जेव्हा सळसळतो आईच्या साडीचा पदर, तेव्हा लाटांनी भरून जातो पिवळ्या रंगाचा एक समुद्र. संध्याकाळची ती सूर्यमुखी शांतता. आयुष्यभर आई पिवळ्या रंगाच्या साड्या नेसत राहिली. रोज संध्याकाळी बाबांना त्यांच्या बालपणात परत जाता यावं म्हणून. कवी आहेत गीत चतुर्वेदी आणि स्वैर भावानुवाद केला आहे दीपाली विक्रांत यांनी.